नमस्कार. आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आपण आज बघणार आहोत एक सारख्या अर्थाचे शब्द, समान अर्थी शब्द. ज्याचा अर्थ समान असतो त्याला समानार्थी शब्द म्हणतात. तर तुम्हाला हे प्री अपर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशनला हा टॉपिक आहे. तर ह्या टॉपिकबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर ही परीक्षा आपली 5वीत असते, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या 5वीतल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेबद्दलचा हा आपण समानार्थी शब्दाचा जो टॉपिक आहे त्याच्याबद्दल आज चर्चा करणार आहोत. तर तुम्ही एक लक्षात घ्या, जसं विरुद्ध अर्थी असतो ना, घर बेघर, असे जे शब्द विरुद्धार्थीला असतात तसेच समानार्थी असे सुद्धा शब्द असतात. एकाच अर्थाचे अनेक शब्द एकत्रितपणे आपल्याला वापरता येतात. एकत्रित म्हणण्यापेक्षा वेगळ्या वेगळ्या अर्थाने वेगळ्या वेगळ्या संदर्भामध्ये त्याच अर्थाचा शब्द आपल्याला वापरता येतो. यामुळे काय होतं तर आपला शब्दसंग्रह वाढतो, आपली भाषा फार सुंदर होते. आणि असं जेव्हा आपण छान शब्दामध्ये छान भाषेमध्ये समोरच्याशी बोलतो किंवा एखादा निबंध लिहितो तर त्यावेळेला ह्या समानार्थी शब्दांचा आपल्याला खूप चांगला उपयोग होतो. आणि ते जे लिखाण असतं ते किंवा बोलणं असतं हे समोरच्याशी खूप इम्प्रेसिव्ह होतं, खूप त्यांना आवडतं आणि ते तुमच्याकडे आकृष्ट होतात. ते तुम्हाला खूप छान तुमच्याशी ते संपर्क साधू शकतात, संवाद साधू शकतात. तर ह्याच्यासाठी असे अनेक शब्द आपल्याला आपल्या भाषेमध्ये वापरता येतात. तर हे शब्द आपण आज अभ्यासणार आहोत. तर समानार्थी म्हणजे काय, तर मराठी भाषेमध्ये एकाच अर्थाचे जे शब्द असतात त्याला समानार्थी, समान अर्थी, समान म्हणजे एकसारखा आणि अर्थी म्हणजे अर्थाचे, समान अर्थी, समान अशा अर्थाचे शब्द असतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, सिनॉनिम्स. तर सिनॉनिम्स जे असतात ते एकाच अर्थाचे असतात. काही वेळेला त्याच्यामध्ये अर्थाच्या छटा वेगळ्या वेगळ्या असतात, थोडासा अर्थ त्याच्यामध्ये वेगळा असू शकतो. तर हे आपण जाणून घेऊन तो शब्द कसा केव्हा वापरायचा हे आपल्याला ठरवता येतं. आणि हे आपल्याला समोरच्याशी बोलताना, काही लिखाण करताना याचा उपयोग आपण करू शकतो. तर उदाहरणार्थ आपण बघूया, गुन्हा. गुन्हा माहिती आहे तुम्हाला. तर गुन्हाला अजून एक शब्द कुठला येईल, अपराध. तर अपराध केव्हा वापरायचं, गुन्हा केव्हा वापरायचं, दोन्ही सेम अर्थ आहेत. तर असे जेव्हा अर्थ असतात त्यावेळेला तशा प्रकारानं आपल्याला तो शब्द वापरता येतो. किल्ला. किल्ल्याला काय म्हणतो आपण, गड. तुम्ही जाता ना कुठल्या तरी गडावर, तर तिथे किल्ला किंवा गड असं आपण दोन्ही अर्थाने वापरू शकतो. किल्ल्याला अजून शब्द कुठला आहे, दुर्ग. दुर्ग, गड, किल्ला हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. ते आपल्याला त्या त्या अर्थाने त्या ठिकाणी वापरता येतात. अजून बघूया आपण, किनारा. किनारा म्हणजे काय, नदीचा किनारा. नदीचा जेव्हा किनारा असतो त्या ठिकाणी एखादी नदी वाहत असते, त्याला दोन्ही बाजूला जे किनारे असतात त्याला अजूनही काय शब्द आहे, तट. नदीच्या तटावर, नदीच्या तीरावर, नदीच्या काठी, असे आपण हे नदीचा तीर किंवा नदीचा किनारा ह्याच्यासाठी असे शब्द आपण वापरू शकतो. तर किनाऱ्याबद्दलचे काय तुम्हाला समानार्थी शब्द सापडले, तट, तीर, काठ, हे सगळे किनाऱ्यासाठी समानार्थी शब्द आहेत. तर अजून आपण बघूया, डोके. डोके काय आहे, डोक्याला अजून काय शब्द येईल आपल्याला, शिर. इथे शिर लिहू नका, शिर वेगळं आणि शिर वेगळं, शिरस्व. शिर, शिर काय म्हणायला लिहायचं, डोके ह्याला शिर. माथा, शिर, माथा, डोके आणि काय, मस्तक. आपल्याला अजून शब्द हा
3-4 शब्द एकाच अर्थाने 4 शब्द मिळाले. बघा बरं, असे शब्द तुम्ही वापरायला लागला आपल्या भाषेमध्ये तर तुमची भाषा किती छान समृद्ध होईल, किती सुंदर होईल. त्याला एक सुंदर ग्रेस येईल. असा ग्रेसफुल भाषा जेव्हा तुम्ही वापरता त्यावेळेला समोरच्याला किती आनंद होईल बघा बरं, आणि तुम्हालाही त्यातून आनंद मिळेल. अजून बघूया. तरुण. तरुण म्हणजे यंग. यंग याला आपण अजून मराठीमध्ये काय लिहू शकतो? युवक किंवा जवान. जवान किंवा युवक आणि तरुण असे एकंदर आपल्याला एकाच शब्दाचे 3 शब्द मिळाले. एकाच अर्थाचे 3 शब्द मिळाले बघा बरं. आता अजून बघूया. अंग, शरीर किंवा देह हे परत सिनॉनिम्स झाले. हे एकाच अर्थाचे शब्द झाले. अजून बघूया. अंधार. अंधार, काळोख किंवा तिमिर. तिमिर हा पण शब्द खूप सुंदर आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या तुमच्या काव्यामध्ये तिमिर असा शब्द वापरता त्यावेळेला त्या काव्याला तुम्ही कविता करालच केव्हा तरी, किंवा करत पण असाल काही लोक, काही मुलं, तर हे तुम्हाला तिथे तिमिर असा शब्द वापरता येईल आणि एखादा छान काव्यपंक्ती, तुम्हाला एखादी छान काव्यपंक्ती करता येईल. आकाश. आता आकाश हा आपल्याला माहित आहे. आकाश म्हणजे स्काय. स्काय, आकाश. आकाश हा मराठी शब्द. त्याला नभ, गगन आणि आभाळ. आता आभाळ हा शब्द वापरताना काय करायला पाहिजे? आकाशच आहे ते, पण आभाळामध्ये ढग असतात. मग आभाळ वापरताना नुसतं आकाश नाही वापरायचं, तर ज्या वेळेला ढग आकाशात खूप आलेले असतात त्यावेळेला आकाशाला आभाळ असं म्हटलं जातं. बघा बरं, अर्थाची छटा बदलली ना. अर्थाचा किंचितचा फरक पडला ना ह्याच्यामध्ये. आकाशच आहे, पण ढग आले की त्याला आभाळ म्हणायचं, ढग नसले की त्याला आकाश म्हणायचं, पण आहे ते आकाशच. असं काय होतं? थोडीशी छटा जर बदलली तर आपल्याला खूप त्यापेक्षाही चांगला शब्द वापरता येतो. आचरण. तुम्ही जेव्हा काही वागता, वागणं जे असतं त्याला आपण काय म्हणतो? आचरण. आचरण ह्याला अजून काय शब्द? वर्तन किंवा वर्तणूक. हे असे शब्द जे असतात त्यावेळेला त्याचे अर्थाचे छटा थोडीशी वेगळी असते. आता आपण मग अशीच बघितलं ना, आकाश. आकाशाला आभाळ हा शब्द मिळाला आपल्याला, पण तो केव्हा वापरायचा आहे आपल्याला? ढग असतील त्यावेळेला आकाशाला आभाळ म्हटलं जातं. आभाळ भरून आलं. कसं होतं? आभाळ भरून आलं म्हणजे आकाशात ढग भरले आहेत, हे जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं त्यावेळेला आभाळ असा शब्द येतो. आता आदर. आपण रिस्पेक्ट दाखवतो ना मोठ्या माणसांना किंवा गुरुजनांना, आपल्या टीचर्सना, त्यावेळेला आपण त्यांना रिस्पेक्ट दाखवतो. आपली वडील मंडळी असतात त्यांच्याशी आपण रिस्पेक्टफुली बोलतो, वागतो, तर त्याला अजून काय शब्द मिळेल आपल्याला? पूज्य भाव किंवा सन्मान. आपण सन्मानानं बोलतो, सन्मानानं त्यांच्याशी वागतो, म्हणजे काय? आदरानं त्यांच्याशी वागतो. तर आदर, सन्मान, पूज्य भाव, त्यांच्याबद्दलचा आपल्याला पूज्य भाव असतो. आपल्या मनामध्ये जो भाव असतो त्याच्यामध्ये आपल्याला पूज्य, त्यांच्याबद्दलचं रिस्पेक्ट वाटत असते. म्हणून आपण तिथे पूज्य भाव, तुमच्याबद्दल मला खूप पूज्य भाव आहे, तुमच्याबद्दल मला खूप आदर आहे. टीचरना आपण हे सांगू शकतो की मराठीमध्ये समजा तुम्ही 1-2 वाक्य बोलायला तुम्हाला सांगितले, तर टीचर्सबद्दल, शिक्षकांच्याबद्दल मला पूज्य भाव आहे, मला खूप आदर आहे, मला त्यांच्याबद्दल सन्मान वाटतो, मी त्यांना सन्मान देतो, मी त्यांना मान देतो. इथे तुम्हाला त्या अर्थाने शब्द बोलता येतील, वागता येतील, सांगता येतील, लिहिता पण येतील. आनंद, हॅपीनेस. आनंद. आनंदाला खूप शब्द आहेत, कारण आनंद सगळ्यांना होतो. तर तिथे काय होईल? हर्ष, मोद, तोष, समाधान, संतोष, असे आनंद ह्याला खूप शब्द आहेत. तर तुम्हाला जर वाटत असेल की बाबा आपण सोप्यातला सोपा किंवा सगळ्यांना समजेल असा शब्द वापरायचा झाला, आनंद वापरू शकता. आनंद, संतोष,
संतोष किंवा समाधान. तुम्हाला एखाद्याबद्दल समाधान वाटलं ना, आनंद झाला मनामध्ये, की तुम्ही काय म्हणाल? समाधान. माझ्या मनामध्ये खूप समाधान वाटलं. त्याच्यामध्ये काय असतं? आनंद हा भावही असतो, पण समाधान वापरताना त्याच्यामध्ये अर्थाची छटा थोडीशी बदलते. तर ते कुठं आपण बदलायची हे तुम्ही लक्षात घेऊन त्याप्रमाणे तो शब्द वापरायचा. आता पुढे बघूया अजून काही. आता आंबा. आंब्याला काय शब्द आहे? आम्र. वास्तविक हा शब्द संस्कृत आहे बरं का, पण संस्कृत मधले शब्द तुम्हाला मराठीमध्ये बऱ्याच ठिकाणी वापरता येतात. बऱ्याच ठिकाणी. आत्ताच आपण बघितलं ना, आनंद हा शब्द, त्याच्यामध्ये हर्ष, मोद, तोष, संतोष, हे सगळे काय आहेत? संस्कृत शब्द आहेत. पण तुम्ही मराठीमध्ये ते वापरू शकता. संस्कृतमधले शब्द मराठीत काय सगळ्याच भाषेमध्ये खूप आलेले आहेत. तर ते शब्द जे आहेत ते तर तुम्ही जर वापरले तर त्याला तुमच्या भाषेला एक सुंदर ग्रेस येईल. तर हे शब्द ज्या ठिकाणी ते वापरायचे त्या ठिकाणी वापरून तुमची भाषा तुम्ही समृद्ध करू शकता. आता अजून बघू. घोडा. घोडा हा प्राणी आहे माहिती आहे आपल्याला. घोडा, हॉर्स. इंग्लिशमध्ये आपण हॉर्स म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला घोडा म्हणतो. आता घोड्याला अश्व, तुरग हे शब्द आहेत. वास्तविक हे सुद्धा संस्कृत शब्द आहेत. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ना, संस्कृत शब्द मराठीमध्ये आपल्याला असेच्या तसे, जसे असतील तसेच वापरता येतात. तर तेही तुम्ही तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये, तुमच्या शब्दसंग्रहामध्ये ते शब्द जरूर घ्या आणि ते शब्द जरूर शिका. तुमची भाषा खूप समृद्ध होत जाईल. आता अजून बघूया. देव. देव हा शब्द सगळ्यांना माहीत आहे. इंग्लिशमध्ये गॉड म्हणतो आपण. तो काय विशेष वेगळा शब्द आहे अशातला भाग नाही. तर त्याला काय म्हणायचं? ईश्वर, परमेश्वर, भगवंत, भगवान, हे सगळे शब्द संस्कृतमधलेच आहेत, पण हे आपल्याला मराठीमध्ये वापरता येतात. ह्या शब्दांना विशेष महत्त्व मराठी भाषेनं दिलेलं आहे. त्याची एक स्वतंत्र त्याचा विचार केलेला आहे. तर धन, पैसा. धन म्हणजे पैसा. आला एक शब्द आपल्याला सापडला. धन, पैसा, संपत्ती, द्रव्य. किती शब्द सापडले बघा बरं. इथल्या इथे पैसा या शब्दाला 4 शब्द मिळाले आपल्याला. पैसा, संपत्ती, द्रव्य आणि धन. बघा बरं कितीतरी मिळाले. नमस्कार. नमस्कारला किती शब्द आले बघा बरं. लक्षात घ्या. दंडवत, प्रणाम. दंडवत हा शब्द आपण बोलताना सुद्धा बरेच वेळेला विचारतो. दंडवत आपण भगवंताला दंडवत घालतो. दंडवत म्हणजे नमस्कार करतो. प्रणाम. प्रणाम. आता कविता तुम्हाला माहिती असेल एखादी. प्रणाम घ्यावा माझा हाची, अशी सरळ मराठीमध्ये एक ओळ आहे. संगीतातलीच ओळ आहे, त्या काव्यातलीच ओळ आहे. तर प्रणाम हा शब्द सुद्धा मराठीत वापरला जातो, व्यवस्थित जातो. समजा कोणी भेटलं, प्रणाम असं सुद्धा आपण म्हणू शकतो. नमस्कार असंही म्हणू शकतो. किंवा आपण काय म्हणू शकतो? दंडवत. दंडवत. दंडवत हा शब्द सुद्धा आपण नमस्कार ह्यासाठी वापरतो. ग्रंथ. आता ग्रंथ म्हणजे पुस्तक, बुक. ह्याला काय आपण वापरू शकतो? आताच म्हटलं, ग्रंथ पुस्तक. मिळाला ना त्याला एक प्रतिशब्द म्हणा किंवा सिनॉनिम्स म्हणा किंवा समानार्थी शब्द मिळाला ना तुम्हाला. समानार्थी, परत एकदा तुम्हाला सांगते, समान अर्थी, ज्याचा अर्थ समान आहे असे शब्द, त्याला काय म्हणायचं? समानार्थी शब्द. तुम्हाला परीक्षेत विचारलं की बाबा समानार्थी शब्द या शब्दाला लिहा, तर तिथे आपल्याला लिहू शकतो आपण. आता गवत. गवत आपण सगळीकडे बघतो, पण गवताला मराठीमध्ये अजून काय शब्द आहे? तृण. हे तृ नाही आहे, हे लक्षात घ्या. तिथे ऋषीतला रू त्याला जोडलेला आहे. तृण. तला खाली ट सारखं असलं ना की त्याला
तृण म्हणायचं आणि ते लिहिताना खाली ट सारखं लिहायचं. ती खूण आहे त्या रूची. आपण जेव्हा ते रू जोडतो एखाद्या अक्षराला तर तिथे त्याला इथे तृण असं उच्चार करायचा आपल्याला. अजून बघूया. गाणे. गाणे असा शब्द आपण गातो अनेक वेळेला. वेगळ्या वेगळ्या गाणी, वेगळी वेगळी गाणी म्हणतो, वेगळी वेगळी गाणी ऐकतो, कुणाचीही इतरांची ऐकतो, आपण म्हणतो. आपल्याला आपल्या आई वडील आजी आजोबा किंवा आपले नातेवाईक कोणी आपल्याला एखादं गाणं म्हणून दाखवतात किंवा आपल्याकडनं म्हणून घेतात. तर गाण्याला काय प्रतिशब्द? गीत. गीत. गीत हा शब्द गाण्याला प्रतिशब्द येतो. अजून काय आहे? उदास. उदास. सॅड. सॅडला काय शब्द आला? सॅड. दुःखी. सॅडला काय होईल? दुःखी किंवा खिन्न. खिन्न हा शब्द सुद्धा दुःख याच्यासाठी वापरला जातो. तर अजूनही आपल्याला असे अनेक शब्द सापडतील की जे आपल्याला त्याच अर्थाचे अनेक शब्द आपल्याला मिळतात. असे अनेक शब्द आहेत. आता मासा. फिश. फिशला अजून काय शब्द आहे मराठीमध्ये? मासा, मत्स्य, मीन. आता इथे सुद्धा मत्स्य आणि मीन हे दोन्ही संस्कृत शब्द आहेत. तर हे शब्द तुम्ही भाषेमध्ये तुमच्या निबंधामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये असं जर वापरलं, तुमच्या कवितेमध्ये तुम्ही जर कविता करत असाल, करत नसाल तर जरूर करा. असे शब्द वापरून तुमची कविता खूप समृद्ध होईल, तुमची भाषा खूप समृद्ध आणि खूप ग्रेसफुल होईल. अजून काय सांगते? सूर्य. रोज सकाळी आपण सूर्य बघतो, दिवसभर सूर्य असतो. तर सूर्याला काय शब्द? अजूनही किती प्रतिशब्द सूर्याला खूप आहे, पण त्यातले आपण 2-3 बघूया. रवी. रविवार म्हणतो ना आपण. रविवार हा शब्द रवी म्हणजे सूर्य याच्यावरूनच आलेला आहे. मित्र. रवीला मित्र असा सुद्धा शब्द आहे. आदित्य हा सुद्धा सूर्याला शब्द आहे. आणखीन कुठला बरं? असे सूर्याला अनेक शब्द आहेत. भास्कर. भास्कर हा शब्द सुद्धा सूर्याचा प्रतिशब्द आहे. प्रतिशब्द, सिनोनिम्स, समानार्थी असे शब्द तुम्हाला पुष्कळ सापडतील आणि यातून तुम्हाला काय होईल? भाषा तुमची छान समृद्ध होईल. मी परत परत सांगते, शब्दाचं भांडार आपल्याकडे जितकं जास्त असेल तितके आपली भाषा खूप चांगली आणि ग्रेसफुल होते. आता मी तुम्हाला एक विचारते बरं का. आता 4 शब्द सांगते, त्यातले समानार्थी नसलेला शब्द मला सांगा बरं. घोडा, गर्दभ, अश्व, श्वान आणि गज याच्यामध्ये समानार्थी कुठले शब्द आहेत? घोडा, गर्दभ, अश्व, श्वान आणि गज. याच्यामध्ये काय होईल? घोडा वेगळा, गर्दभ म्हणजे गाढव, अश्व म्हणजे घोडा आला. आता घोडा आणि अश्व हे काय झाले? समानार्थी शब्द झाले. श्वान. श्वान ह्याचा अर्थ कुत्रा. बघा बरं, कुत्र्याला श्वान सापडला ना शब्द. कुत्रा, श्वान. श्वान असेल कुत्रा हा त्याला प्रतिशब्द झाला. गज. गज म्हणजे हत्ती. बघा बरं, हत्तीला गज हा शब्द सापडला ना आपल्याला. समानार्थी गज, हत्ती. हत्ती, गज. तुम्हाला समानार्थी शब्द सापडला. आता बघा अजूनही आपल्याला समानार्थी. मोर. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. तर मोराला तुम्ही अजूनही तिथे जर लिहायला अजूनही तुम्हाला तिथे निबंधामध्ये लिहायचं झालं तर मोराला काय म्हणून लिहाल तुम्ही? मयूर. मयूर, मोर, मयूर असे हे सिनॉनिम्स असतात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डोके. डोके आपण बघितलं. डोके, शिर, मस्तक आणि माथा हे कसे झाले? समानार्थी झाले. आणि देह हे ह्याच्यात समानार्थी होईल का? डोकेमध्ये डोक्याचा अर्थ देह आहे का? नाही. तर देह म्हणजे शरीर. देह, शरीर हे समानार्थी शब्द झाले. शरीर, देह हे समानार्थी. शरीर विचारलं तर त्याला देह हा प्रतिशब्द म्हणा, समानार्थी म्हणा असा शब्द तुम्हाला मिळून जाईल. आता इथे तुम्हाला लक्षात येईल की आपण
समानार्थी शब्द आपल्याला जर अनेक समजले तर आपल्याला काय करता येईल, तर आपल्याला आपली भाषा खूप सुंदर, खूप समृद्ध करता येईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा. मला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.